घे. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या म्हाडा कॉलनी परिसरात वटवृक्ष ज्या ठिकाणी आहे त्या परिसराची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे, सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, स्वच्छता राखण्यात आली आहे आणि रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि हा सण साजरा करण्यासाठी म्हाडा कॉलनी आणि इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण बघत असाल तर या महिला ज्या आहेत त्या इथे उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रंगीबेरंगी सजावट असू द्यात किंवा आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी आणि इथे हा सण साजरा करण्यासाठी महिला उपस्थित आहेत. आपण जर बघितलं तर वटपौर्णिमा हा विवाहित महिलांचा अत्यंत श्रद्धेचा आणि पारंपरिक सण मानला जातो. या दिवशी महिला ज्या आहेत त्या वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करत असतात. आणि थोडक्यात म्हणायला गेलं तर या सणामागे सावित्री असू द्यात, सत्यवान असू द्यात यांची पौराणिक एक कथा आहे. आणि या कथेनुसार सावित्रीनं आपल्या दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि पतिव्रताच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. आणि त्यामुळे आपण बघत असाल तर वटपौर्णिमा हा सण निष्ठा, समर्पण आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक जे आहे ते मानलं जात आहे. आपल्यासोबत आपण बघत असाल तर नगराध्यक्ष सुद्धा आलेले आहेत आणि याचं आयोजन जे आहे ते प्रामुख्याने स्थानिक नगरसेविका ज्योती दारवीन यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. अगदी आज खरं वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हा सण जो आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केला जातो आणि आज छान असं आयोजन ज्योती दारवीन यांच्या माध्यमातून करण्यात आले. काय सांगा? आम्ही सावित्रीच्या लेखी सावित्रीने सत्यवानासाठी जो एक तप करून आणि त्याचं आयुष्य कसं बळकट होईल ह्याच्यासाठी ह्या वडाची पूजा केली होती. आणि तीच परंपरा वर्षानुवर्ष चालत आली. आणि आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमच्या ज्योतिताई दारवीन यांनी एक महिलांसाठी एक छान असं, म्हणजे झाड तर आपलं पूर्वापारच आहे पण त्याला चांगलं असं सुशोभित करून इतकं सौंदर्य त्याचं वाढवलं आहे. रात्रीचं पण त्याची लाईट व्यवस्था वगैरे पण इतकी सुंदर केलेली आहे. आज महिलांना इथे पूजा करण्यासाठी इतकं व्यवस्थित असं जागा उपलब्ध झालेली आहे. छान असं फेऱ्या मारायला सुद्धा प्लॅटफॉर्म छान उपलब्ध झालेला आहे. मी ज्योतिताईचं खूप खूप कौतुक करेन की महिलांना, म्हणजे आपल्या प्रभागातील इतर नागरिक असो किंवा महिला असो, सर्वांच्या मनातली गोष्ट ओळखून त्यांना काय द्यायला पाहिजे यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. आज वटपौर्णिमेचा म्हणायचं झालं तर महिलांसाठी खूप मोठा सण आहे, पण सर्व बदलापूरमधील नागरिकांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी खूप छोटा सण आहे. काय वटपौर्णिमा तर आहे, पण त्या वटपौर्णिमे सणाला एक उत्सवाचं रूप द्यायचं काम ज्योतिताईंनी केलेलं आहे. खरंच करू तेवढं कौतुक थोडंच आहे त्यांचं. आणि मी खरंच त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन. आणि आज इथे जमलेल्या सर्व या माझ्या माता भगिनींना मी वटपौर्णिमेच्याही खूप खूप शुभेच्छा देते. अर्थात सुंदर अशी फुलांची सजावट असू द्यात, स्वच्छता असू द्यात, विद्युत रोषणाई असू द्यात, ते करण्यात आलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचा हा सण? सर्वात प्रथम तर सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा हे डिझाईन मीच तयार केलेलं, तर जेव्हा मी हे राजन दादांना दाखवलं आणि ताईंना दाखवलं तर त्यांना एवढं आवडलं. आणि त्यांनी ह्याच्यासाठी म्हणजे ते एका शब्दात बोलले की कर ज्योती, खूप चांगलं आहे करून. तर त्यांचा आशीर्वाद राजन दादांचा आणि आपल्या नगराध्यक्ष रुचिताताई, तर त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहे. म्हणून आम्ही त्याच प्रेरणेने असं चांगलं करत राहतो. आणि आमदारांचा तर आशीर्वाद नेहमीच असतो, पण ताई रुचिताताई आणि राजनजी तर ते नेहमी सोबत असतात. त्याच्यामुळेच हे असं चांगलं कार्य करायला भेटतं आम्हाला. आणि इथे हे झाड आम्हाला कुदरताची देण म्हणून आधीपासूनच होती, पण मग इथे खूपच कचरा साठलेला होता, प्लास्टिक, आणि 2 डंपर मागून आम्हाला एवढा ते घाण कचरा साफ करून नंतर इथे सुंदर हे बनवून घ्यायला लागलं. तर तेच हे आपल्याला ऑलरेडी नेचरचं गिफ्ट आहे आणि आपण या माध्यमाने आपली संस्कृती आहे ती जपतो. तर मी महिलांना आवाहन करीन की असंच तुम्ही येत जा. आणि अजून एक मी सांगू इच्छिते की आमचे संतोष मस्कर दादा, तर ते त्यांच्या माध्यमातून म्हणजे हे बांधकाम झालं आहे. तर त्यांनी पण मला हेच सांगितलं
की ताई तुम्ही जसं विचार केला ना त्याच्याशी पण मी सुंदर करण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वांची साथ माझ्या बरोबर आहे, तर हेच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. अर्थात आज वटपौर्णिमा आहे आणि उखाण्याशिवाय हा सण अपूर्ण आहे, कारण की महिला ग्रुप असू द्यात, तुमचं फोटो सेशन असू द्यात, या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात आज बदलापूरकरांसाठी आणि राजन दादांसाठी उखाणा. सासू सासरे आहेत प्रेमळ, नवरा आहे हौशी, राजेंद्ररावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. छान असा उत्सव जो आपण बघत असाल तर सगळ्या साड्या खराब व्हायच्या मातीतल्या. छान केलंय, ज्याचं वाटतंय मस्त वाटतंय. इथे एवढं छान तुमच्यासाठी खूप छान वाटतंय आमच्यासाठी, कारण इथे एवढी माती असायची, एवढा कचरा असायचा, सगळ्या साड्या खराब व्हायच्या आमच्या. एवढे छान तयारी करून बरोबर आहे. छान तयारी करून आल्यानंतर इथे खूप माती वगैरे असायची, साड्या खराब व्हायच्या. एवढं सुंदर केलंय ना ज्योती, थँक्यू. काही प्रत्येक वर्षी चित्र कसं असायचं, यावर्षी चित्र कसं? यावर्षी खूप छान आहे, मस्त, एकदम ब्युटिफुल. तुम्हाला फोटो सेशन साठी सुद्धा जागा उपलब्ध आहे. हो, आम्हाला ते महिलांना तेच पाहिजे ना. बरं. कोणत्या चॅनलला असते? सगळ्या चॅनलला दिसणार आहे. एकंदरीतच पाहतो आपण. व्हेरी गुड प्रमोशन. एकंदरीतच पाहतो आपण की एक छान पद्धतीचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी साजरा होत आहे. अर्थात तर महिला तुम्ही बघत असाल एकमेकांना हळदी कुंकवाचं एकमेकांना हळदी कुंकवाचं वाण या ठिकाणी महिला देतात आणि एकंदरीत ओटी भरून एकमेकांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला जातो. खूप छान सजून या महिला आलेल्या आहेत आणि आजचा हा सण जो आहे तो त्यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना इथे आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था आणि त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अल्पोपहार सुद्धा या ठिकाणी आहे. उपवासासाठी लागणारा अल्पोपहार यासाठी त्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या परिसरात तुम्ही बघत असाल आयोजन उत्तम केलं असल्यामुळे महिलांचा यावेळी मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि नगरसेविका ज्योती दारवीन यांच्या माध्यमातून याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.